फादर, त्यांना आपल्याकडे बोलवायला काहीच हरकत नाही. प्रमुख पाहुण्या म्हणून ते आपल्याकडे येतील. माझी काय हरकत नाही आहे, पण त्या मोकळ्या की ते आधीच बघून घ्या. येस फादर. निघतो मी. हॅव अ गुड डे. That by her intercession we may avoid the contagion of sin and serve thee with a pure heart through the same Christ our Lord. Amen. पाचवा, चौथा, तिसरा, दुसरा. हा. अगं हे मुली, कुठे चाललीस तू? माझा वसंत काका आहे ना, तो दुसरीत आहे. असं म्हणजे तुला वसंत काकाला भेटायचंय तर? नाही, मला दुसरीच्या वर्गात बसायचंय, शिकायचंय. हो का? पण तू पहिली पास आहेस का? काय तुम्हाला एवढंही समजत नाही? मला अजून शाळेतच नाही घातलं. असं का? बाबा आणि आजोबा म्हणतात की तुला दसऱ्याला शाळेत पाठव. बरोबरच आहे. पण त्यांचा दसरा काही उजाडतच नाही. म्हणून तू पळून आलीस वाटतं. पळून नाही काही, न सांगता आले. शाळेतून मुलं पळून जातात, पण शाळेत पळणारी तू पहिली मुलगी बरं का? मी काय करणार? घरातली माणसं शाळेत पाठवतच नव्हती. काय ग, तुझ्या वडिलांचं नाव काय? बाबा. बाबा. हो, बाबा बाबा, बरोबर आहे. पण काय ग, काय करतात ते? घरात असले ना की सदा कदा ग्रंथ वाचित असतात. असं? हो, ते बाहेर गेल्यावर काय करतात हे मला कसं कळणार? का बरं? मला बरोबर नेलं तर कळेल ना. हो, हे बरोबर आहे. माझा वसंत काका आहे ना, तो शिस्तपणा दाखवतो. म्हणजे? म्हणून मला दुसरीत बसायचं. असं? पण काय ग, तुला बाराखडी येते? मलाही बाराखडी येते. पावकी, निमकी, आवटकी आणि अडीचकी पण येते. अरे वा. रामरक्षा येते, मनाचे श्लोक येतात, मोरोपंतांच्या कविता येतात. म्हणून हो. बरं बाळ, तुझं नाव काय? सगळे मला दुर्गी दुर्गी म्हणतात. तो का झालं? मला नाही नाव आवडत. माझं नाव आहे दुर्गा भागवत. हो. काय नाव माझं? दुर्गा भागवत. माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपल्याकडे आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती दुर्गा भागवत आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत. माननीय दुर्गाबाईंचं व फादर यांचं स्वागत विद्यार्थी प्रतिनिधींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि आता
या कार्यक्रमाची सूत्र मी माननीय दुर्गाबाईंकडे देते. अगं बयो, हे हो काय छीच, हात गुंतवून ठेवून मला नाही हो बोलता यायचं. आणि मुळात भाषण करायला का इथे आले मी? तुमच्याशी गप्पा मारायला, संवाद साधायला इथे आले हो. स्वागत कसलं करताय माझं? माझी विद्यार्थिनी आहे या शाळेची, औपचारिकता नको. आणि मुलांनो, फुलं खूप आवडतात हो मला, म्हणून घेतलं एक फुल आणि माळलं. आता ही बाकीची जी फुलं आहेत ना, ती अभ्यासामध्ये, नाटकामध्ये, नृत्यामध्ये, गाण्यामध्ये, गप्पांमध्ये पहिल्या आलेल्यांना वाटून द्या, कौतुक म्हणून. आणि आता तुम्ही मला बोलतं करा. आजी, तुम्ही लहान असताना कसे होता? कशा म्हणजे? लहानच होते. तसं नाही. तुझ्यापेक्षाही लहान. आजी, लहान असताना तुम्ही काय काय खेळायचा? अगं, लहानपणी खूप खेळ खेळायचे मी. हूड होते. दोरी, लंगडी, लगोरी, सागर गोटे, भरपूर खेळ खेळले. आता सारखे टीव्ही नव्हते त्या काळात. सर्कस व्हायची आणि त्या सर्कशीतल्या सर्कस कन्येसारखं आपण व्हावं असं मला वाटायचं. म्हणून घोड्यावर बसायचे, झाशीच्या राणीसारखी. म्हणजे लहानपणी सुद्धा तुम्हाला घोड्यावर बसता यायचं? खऱ्या नाही रे, माझ्या वसंत काकाच्या पाठीवर बसायचे, झाडावर चढायचे, सर सर. ऊर्ध्वमूल मधशाखम, ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम छंदांसी धडपडली वाटतं बया. यस्य पर्णानि यस्त्वं वेद सवेदवित्. पडलीस ना परत? रोज धडपड, रोज धडपड. काय आहे? झाडावर चढायची काय गरज होती का तुला? हा, चल उठ, घरात चल. काय झालं? बघू, मुरगळला वाटतं पाय. कशी का तू अशी? कार्टीने घोर लावल्या जीवाला. आता घरात स्वस्थ पडून राहायचं, अजिबात हलायचं नाही, कळलं ना? चला. साडी ग माझी कमली ती काय तू. परत एकदा. श्री भगवान वाच. श्री भगवान वाच. आवाज बंद, एकदम आवाज बंद. कशाला रडतेस आता भोकाड पसरून? मी सांगितलं तू तुला झाडावर चढायला. बस आता इथे. अगं बाई, दुर्गीचा पाय अगदी सुजलाय ग. तू तिला हळकून दुर्गाचा लेप लाव. तू चल, मी घरी असते. जा, चला. तुला ते औषध पाणी कर. आवाज बंद करा. रडू नको. मी रांगोळी पुरी करते. हा, काय म्हणते मी? हा, कशी रांगोळी काढायची असते बघून ठेव. रडतेस कशाला? कोण गेलं तर झाडावर चढायला? मी सांगितलं होतं तुला झाडावर चढ म्हणून. आई तंबी द्यायची, दम द्यायची, पण माझी दांडगाई काही कमी झाली नाही. एकदा तर चक्क मारामारी केली मी माझ्या वसंत काका बरोबर. काय चाललंय हे? किती ही दांडगाई? मारतेस काय आणि वसंत भाऊजींना? बघ, लागलं किती ते. मुलीच्या जातीला शोभतं काय? तू आज इथेच बसून राहा. तुला शिक्षा, जेवण बंद. अगं सुनबाई, तुम्ही मध्ये पडू नका सासूबाई. तुम्ही आत वा बघू. आज हिला जेवण द्यायचं नाही म्हणजे नाही. किती हट्ट केला, रडली तरी सुद्धा. चला हो तुम्ही. मी कशाला रडते?
त्या वसंत काकाने शेंगदाणे चोरले तर त्याला शिक्षा न करता त्याला मात्र जेवण आणि मला मात्र एकादशी. जाऊ दे, मीच करते स्वयंपाक. मीच येत नाही आज घरी जेवायला. माझा अडलाय डाव्या पायाचा खेटर. काय करू बरं स्वयंपाक? हा, पिठला भात करते. नको, त्यापेक्षा चांगला पूर्ण वरणाचा स्वयंपाक करते. तुम्ही खाल्ला? खाल्ला? मी कुठला खातीये? खाल्ला आईनच केलेला. तुम्ही लिहायला केव्हा सुरुवात केली? शाळेत असल्यापासूनच मी कविता करायचे, ऐकायचे, वाचायचे. माझ्या कवी कल्पनांना माझी आजी शाबासकी द्यायची. हा, कधी कधी खुळचटही म्हणायची. आजी, अगं हा चंद्र या चांदण्यांना पकडण्यासाठी पळतोय बघ. तो पळू दे, पण तू आधी झोपायला चल. अगं खरंच. अगं बाई, तो चंद्र पळू दे. झोपायला चल. अगं पण आता कोण नको आणि बीण नको. मला गोष्ट सांग ना. सांगते हो तुला गोष्ट मी. आजी गोष्ट सांग ना. आई आजारी आहे, तिला बरं नाहीये. हळू बोल. सांगते. काल आपण कुठपर्यंत आलो होतो? कृष्ण शिष्टाईला जायला निघतो. कृष्ण शिष्टाईला जायला निघतो. महाभारतातला शिष्टाईला जाण्याच्या अगोदरचा प्रसंग. पांडवांनी सांगितलं की आधी शिष्टाई करायची आणि मग युद्धाचा निर्णय घ्यायचा. कृष्ण द्रौपदीला सांगतो की शिष्टाई हा शेवटचा उपचार आहे. शिष्टाई जर फसली तर युद्ध अटळ आहे. आणि द्रौपदीला ते पटलं. आजी, सगळ्या पांडवांनी सांगितलं पण ते द्रौपदीला पटलं नाही. तेच कृष्णाने सांगितलं ते द्रौपदीने ऐकलं. खरंय ग, खरंय बाई. कृष्ण द्रौपदीचं नातंच असं होतं म्हणून ती त्याचं ऐकायचीच. आजी, म्हणजे कृष्ण द्रौपदीचा सखा का ग? सखा? वा मुलींनो, खूप चांगले निबंध लिहिलेत तुम्ही सगळ्यांनी. आणि या दुर्गा भागवतनं मात्र आपल्या निबंधात असं लिहिलंय की कृष्ण हा द्रौपदीचा सखा होता. फॅन्टास्टिक, सुपर, वाह, फारच छान, ग्रेट. दुर्गा, बाळा इकडे ये. खूप खूप छान लिहिलंयस तू. असंच लिहित जा. मला शाळेतून, घरातून असं प्रोत्साहन मिळत गेलं. मोरोपंतांच्या आर्या, वामन पंडितांचे श्लोक, हरिनारायण आपट्यांच्या कथा कादंबऱ्या मी वाचल्या. आता अभ्यास, कथा कादंबऱ्यांबरोबरच ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम मी वाचले. समजेना तेव्हा दादा आजोबा उपयोगी पडायचे. अध्यात्म उकलून उलगडून समजवायचे. त्यामुळे वाचनानुभवाने, चिंतनानं पाया पक्का झाला. मुळात जाऊन वाचण्याची, टीका वाचण्याची सवय लागली आणि मलाही गोडी वाटू लागली. वेळेचं भान नाही, झोपेचं भान नाही, फक्त वाचत बसायचं. रात्र रात्र वाचन करत बसले. आधी अभ्यास आटपायचा आणि नंतर वाचत बसायचं. पहाटे आई उठायची, म्हणायची, दुर्गे अजून जागीच का? बयो 2 तास तरी झोप, असं म्हणून थोपट व्हायची. एकदा अशीच वाचत बसले होते. अगं सुनबाई, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. अशी कशी ग गेलीस? तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रस्ता काय झालं? पुराणी.
निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. दुर्गे, अय्या आईची साडी तुला नेसायची. मला नेसायची. मी शिकवते तुला नेसायला. इधर आ. कशी दिसते? आजी येते का? हो ग, नीट द्या ग. नारायणा, काय ग? या दुर्गेच्या लहानपणी हिच्या दांडगटपणाची काळजीच वाटायची. पण आता किती सौम्य झाली. काय आई? मुलांनो, अभ्यास करताना आपल्या मनाला जे पटतं, जे भावतं तेच मांडावं. आणि एवढंच नव्हे तर ते पटवून सुद्धा द्यावं. एकदा काय झालं, मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीत वाचत बसले होते आणि तेवढ्यात आमचे इंग्लिशचे आयरिश प्राध्यापक माझ्या मागे येऊन उभे राहिले आणि मला कळलं सुद्धा नाही. Well, Miss Bhagwat, I have gone through your essay. Basically, I love Bernard Shaw, his plays. But I dislike your views. See, Miss Bhagwat, Shaw was a legend playwright. You know? No doubt, sir. But you think he should not have written preface to his plays? I think so, sir. Do you think that Shaw was a diplomat person? Yes, sir. How? Sir, drama or play is a visual form literature. Actors and director will definitely create the same intensity of his thoughts and will reach to the spectator. That's the skill of actor. By writing preface, Shaw creates atmosphere which sells his plays. And this is not expected from a renowned writer like Shaw. It means you are accepting his greatness, right? Of course, sir. But still I feel he should not have followed these wrong practices. No doubt, sir, he was a great playwright. But I feel he was wrong. And whatever is wrong, that we should mention. Isn't it? तुम्ही शिक्षकांना असं म्हणाला? शिक्षकांना नाही, प्राध्यापकांना. प्राध्यापक झाले म्हणून काय झालं? मुळात जाऊन वाचण्याची सवयच लागली होती. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा विषय अभ्यासत मी अनेक विषयांचा अभ्यास केला. अगदी खोलात जाऊन अभ्यास केला. आणि नुसता अभ्यासच नाही केला, स्वयंपाक सुद्धा अगदी मन लावून केला. आजी, शंकराचार्यांची ईश्वर संकल्पना मला कन्फ्यूज करते. म्हणजे काय माहितीये का, की पारमार्थिक ईश्वर आणि लौकिक ईश्वर अशा दोन संकल्पना त्यांनी मांडल्या.
हे बघ दुर्गा, मी शांकर भाष्य वाचलंय. शंकराचार्यांच्या मते व्यावहारिक आणि पारमार्थिक असे सत्याचे 2 प्रकार आहेत. व्यावहारिक पातळीवर ईश्वराचं अस्तित्व आहे आणि पारमार्थिक पातळीवर ईश्वर नाही. आहे ते फक्त ब्रह्मज्ञान. आजी, पण मला हे नाही पटत. म्हणजे खालच्या पातळीवर ईश्वर आहे आणि वरच्या पातळीवर ईश्वर नाही. म्हणजे ईश्वर आहेही आणि नाहीही. हे बघ, माझा त्यातला इतका अभ्यास नाहीये. मला वाटतं आजी, ईश्वर न मानणाऱ्या विचारांचा अभ्यास करावा, म्हणजे नेमकं काय ते कळेल. म्हणजे कशाचा अभ्यास करणार आहेस तू? वाचनातून, जीवनातून, आजूबाजूच्या घटनातून काहीतरी माझ्याकडे येत होते. कविता मनसोक्त गाणारी मी, कविता केल्या, लिहिल्या. पण आज काहीतरी वेगळं जाणवतंय. निसर्गाची जी संथ लय मला सदैव घेरून टाकते, उत्कृष्ट साहित्यातून जो जीवनोन्माद मी चाखला, तो माझ्या कवितांमध्ये मलाच जाणवला नाही. टिळकांनी पेरलेलं स्फुल्लिंग, गांधींची राष्ट्रीय आंदोलनं, या सर्वांचं स्पंदन माझ्या शरीरात, मनात सारखं होतंय, जाणवतंय. पण माझ्या कविता यातलं काहीच धारण करत नाही. फाडून टाकल्या मी माझ्या कविता. हा, तुम्ही तुमच्या कविता फाडून टाकल्या? हो, आजच्या सारखं थोडंच आहे. लिहिलं की छापलं, छापलं की झालं पुस्तक तयार, मग प्रकाशन सोहळा. जन तो तेने रे कहीजे पीड़ पराए जाने रे। वैष्णव जन तो तेने रे कहीजे पीड़ पराए। दादा, दादा, इकडे आहे. दादा, केम्ब्रिज विद्यापीठानं माझा प्रबंध शिफारस करून पाठवलाय. छान छान. काय काय शिफारस केली आहे? दादा, त्यांनी लिहिलंय की हे अगदी मूलभूत असं काम आहे. आजपर्यंत बौद्ध भिक्षूंच्या आचारसंहितेवर इतक्या सविस्तरपणे कुठेच लिहिलं गेलं नाहीये. त्यामुळे विद्यापीठानं माझ्या प्रबंधाच्या प्रकाशनासाठी अनुदान द्यावं. वा वा दुर्गुताई, तू अगदी झेंडा फडकवला असेल. छान छान. बरं, आता तू MA झालीस? हो दादा. मग आता काय करणार? आता काय म्हणजे?
बघ दुर्गा, एक पिता म्हणून माझ्या मनामध्ये असा विचार येणं हे चुकीचं नाहीये, पण आत्ता मला हे सगळं अभिप्रेत नाही. मला असं म्हणायचंय की तू आता PhD करावं. तुला काय वाटतं? माझ्याही मनात हेच होतं. हे बघ दुर्गा, तू शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्राकडून बौद्ध धर्माच्या अभ्यासाकडे वळलीस. बौद्ध भिक्षूंच्या आचारसंहितेचा अभ्यास केलास. पण धर्म ही संकल्पना नेमकी काय आहे याचा विचार केलायस? धर्म हा आदी मार्ग. या मार्गावरच समाजाला स्वतःबद्दलची आणि स्वतःच्या इतिहासाबद्दलची जाणीव होते. हो, पण मानवशास्त्रीय संशोधन आता जीवशास्त्राच्या अनुसंधानाने मानवाच्या शारीरिक आणि मानसिक उत्क्रांतीचा मागोवा घेत आहे. आणि यातूनच धर्म ही एक मानस अवस्था आहे असा विचार पुढे येतोय. पण दादा, उत्क्रांतवाद आज कालबाह्य ठरतोय. धार्मिक श्रद्धांच्या उत्क्रांती काही ठरीव शरीर आणि अभ्यावरणीय परिवर्तनांच्या योगे झाली असे अनेक मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. हे बघ दुर्गा, धर्माची मूल प्रेरणा या संदर्भामध्ये वेस्टन लाबार आणि लबॉन यांनी धर्मशास्त्रांचा अभ्यास करताना मानवशास्त्रीय दृष्टिकोन ठेवला आहे. यांनी काही वेगळं म्हटलेलं नाहीये. दुर्खाईम, लेव्ही ब्यूल, मॉस यांनी सुद्धा हेच तर मांडलंय. धर्मात प्रामुख्याने 3 गोष्टी येतात: विधी, श्रद्धा आणि कथा. विधीचं महत्त्व हे श्रद्धा आणि समजुतीपेक्षा जास्त आहे. विधी ही श्रद्धेहून प्राचीन आहेत. विधीचं मूळ हे सामाजिक आचारात, क्रीडामय आचारात आणि परिस्थिती विरुद्ध होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेत आहे. आणि म्हणूनच आदिवासींच्या जीवनाचा, खेळांचा, नृत्यांचा अभ्यास करावा. बघ बाई, काय करायचं ते तू ठरव. जंगलात भटकत असताना एकदा मी रस्ता चुकले. संध्याकाळ झाली तरी मुक्कामावर पोहोचू नाही शकले. भुकेने पार गळून गेले होते. आदिवासींचं निरीक्षण करताना पाहिलं होतं की भूक लागली की ते जमिनीतून कंद शोधून खातात. मग त्यांच्यासारखं जमेल का आपल्याला म्हणून कंद शोधू लागले. आकाशात घारी घिरट्या घालतायत हे पाहून आदिवासी तिथं आले. त्यांनी मला उचललं आणि त्यांच्या ग्रामदेवतेपुढे आणून ठेवलं. कसलेचे लेप लावले आणि माझ्या भोवती बेभान होऊन नृत्य करू लागले.
ऐकू येईन असे झाले. डोळ्यापुढे केवळ अंधार नाचू लागला आणि माझी शुद्धच हरपली. तिथल्या काही भल्या माणसांनी मला मुंबईत घरी आणून पोहोचवले. डॉक्टर सांगतो, जरा धीर धरा. यांना कशाची तरी विषबाधा झाली आहे. कशाची? कशाची ते नेमकं सांगता येत नाही, पण विषबाधा नक्की. शिवाय वेळेवर उपचार न झाल्यामुळे अंगात विष भिनलंय. ते काढता येणार नाही का? पूर्णतः काढता येईल असं आत्ताच मी सांगू शकत नाही, पण त्याकरता बराच काळ लागेल. हे बघा डॉक्टर, कितीही काळ लागला तरी चालेल, पण माझी दुर्गा बरी झाली पाहिजे. कदाचित 5 वर्षही लागतील. 5 वर्ष? मी मलूल डोळ्यांनी आजोबांकडे पाहिलं. विझत जाणाऱ्या डोळ्यात खूप काही दाटून आलं होतं. आणि एक दिवस आजोबा गेले. आजही ते डोळे मला आठवतात. दादा, आज दुर्गुताईला भेटायला नाही गेलात? कुठल्या तोंडानं जाऊ? का? काय झालं? विद्यापीठाकडनं पत्र आलंय. काय म्हणून? संशोधन निर्धारित वेळेत पूर्ण झालेलं नाही तेव्हा विद्यावेतन आणि प्रवास भत्ता परत करावा. दादा, गेले 6 महिने दुर्गुताई अंथरुणावरती होती. आता कुठे ती हालचाल करायला लागली आहे. हे सगळं मी सांगितलं त्या डॉक्टर घुर्यांना. जेवढं लिखाण पूर्ण झालंय तेवढं विद्यापीठाकडे पाठवा. तिला बरं वाटलं की ती उर्वरित लिखाण पूर्ण करेल, ते आपण परिशिष्टामध्ये घालू असंही सांगितलं मी त्यांना. मग तरीही त्यांनी ऐकलं नाही. 4 वेळा जाऊन भेटलो मी त्यांना. हात जोडून विनंती केली मी त्यांना. म्हणालो, माझ्या मुलीनं खूप मेहनतीनं ही सगळी माहिती गोळा केली आहे. प्रकृतीची तमा न बाळगता वणवण भटक केले. आता निश्चित पडले म्हणून जरा जरी बरं वाटलं असताना तरी तिने याही परिस्थितीमध्ये पूर्ण केलं असतं लिखाण. नाही ऐकलं. आधीच या दुखण्यानं जगण्याची आसक्ती कमी कमी होत चालली आहे तिची. PhD म्हणजे
कोनाड्यातला दिवा. आपलं काम पूर्ण करायचंय ही उर्मी जागवतो हा दिवा. तो दिवाच काढून घेतला का विद्यापीठानं. आता राहील कोनाडा, रिकामा कोनाडा. दादा, PhDचा मोह मला कधीच नव्हता. ज्ञान साधनेला शिस्त लागावी म्हणून PhD. दादा, विद्यापीठाचे पैसे आपण परत करूया. आईची आठवण म्हणून आजीने मला आणि कमलला आईच्या बांगड्या दिल्या होत्या. दोन अडीच वर्ष अंथरुणातच होते मी. तेच आणि तेवढंच माझं जग होतं. दुर्गे, ए दुर्गे. दादा, आज लायब्ररीत नाही गेलात वाटतं. अगं मुद्दामच नाही गेलो. एक आनंदाची बातमी सांगायची. तुझ्या नावाने एक टपाल आलंय जर्मनीवरनं, एका प्रोफेसरचं आहे. काय बरं त्याचं नाव? म्युरियर. म्युरियर. त्यांनी तुझा पेपर वाचला एका विद्यापीठातल्या जर्नलमध्ये. खूप आवडलं त्याला, खूप स्तुती केली. वाच वाच. आणि शेवटी काय म्हणतो माहितीये का, तुझा एक फोटो पाठवून द्या म्हणजे प्रपोजच केलं म्हण की त्यांनी तुला. आता या म्युरियर साठी तुला लवकर बरं व्हायलाच पाहिजे. वाच. लग्न, लग्न म्हणजे अमूर्ताचे देणे, अवकाशाचे घेणे. बरसणाऱ्या श्रावण धारेत चिंब व्हायचं आणि इवल्या इवल्या अंकुरांना गोंजारत सुखाचा परिमळ आसमंतात दरवळून टाकायचा. सौंधावरचं पिठूर चांदणं आकंठ पिताना सगळ्या सगळ्या गात्रांनी गंधभोर व्हावं. गंधभोर गात्र, चांदणं. पण मी तर कृष्ण सर्पानं डंखित केल्यावर वटलेली, आतून पोखरलेली वेल. दादा, काय? मला एक सांगायचंय. बोल ना. तुम्ही आता कमलच्याच लग्नाचा विचार करा. माझा विचार करू नका.
आजारपणात वैफल्य वाढत जातं, पण जसजसं ते वाढत जातं तसतसा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही नकळत वाढत जातो. आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि या प्रयत्नांना साथ मिळते ती आजूबाजूच्या निसर्गाची. निसर्ग हाच खरा मानवाचा सोबती आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हे निसर्ग चक्रातले अनेकविध विभ्रम पाहताना स्वतःच्या वैफल्याची जाणीवच नाहीशी होते. आणि मग मनात, शरीरात फुलू लागतं चैतन्याचं कमळ. खिडकीच्या चौकोनी इवल्याशा तुकड्यातून दिसणारं आकाश, त्याचे मनोहारी रंग, वेगवेगळे आकार, रूप, यात कुठंतरी जीवनाचं ब्रह्मसूत्र सापडलं. मी जगण्यातलं सुख शोधू लागले. या कल्पित घटनेने आत्मविश्वासाचा अंकुर मनात रुजला. त्याला खत पाणी मिळालं कमलच्या पत्रानं. तिनं विज्ञानात संशोधन केलं. त्याला मान्यताही मिळाली. बंगलोरच्या विज्ञान संस्थेत रुजूही झाली. एका अर्थानं ती पहिली स्त्री विज्ञान संशोधिका ठरली. माझा ऊर भरून आला. दुर्गीचं काय खरं नाही गुरुजी. एक मिनिट थांबा तुम्ही. बर ए दुर्गे, अगं साने गुरुजी तुला भेटायला येत आहेत. गुरुजी जय हिंद. आपल्याच मुलीला भेटण्याची परवानगी घ्यावी लागते का तुम्हाला? मला साधनेसाठी काही लिहून देणार का? हो, हेच मराठीत लिहून देते. मानववंशशास्त्राची व्याप्ती. दुर्गा, अगं हे तुझ्या अभ्यासाचं झालं. साधना हे एक नियतकालिक आहे. तुझं एवढं जड लिखाण चालेल का साधनेच्या वाचकांना? ठीक आहे, प्रयत्न करते. गुरुजी बसा. हा, जेवण करतेच आहे. बसायला वेळ का आहे? 15 ऑगस्टची तयारी करायला हवी. 1.5 शतकाचे ओझे नाहीसे होणार. कित्येक ज्ञात अज्ञातांचे बलिदान सार्थकी लागणार. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे या माथेफिरूने आज सायंकाळी 6:30 वाजता केली.
बापू, झोकून द्यायचं असं ठरवलं होतं, पण प्रकृतीनं साथ नाही दिली. सगळा भारत तुमच्यात एकवटला असताना आपण काहीच करू शकत नाही. ही खंत आता कुठे बोलून दाखवू? हे घ्या, हे घे. काय करता याचं? विकतो. विकता? हो. किती मिळतात याचे? 4 आणे मिळतात. घरी कोण कोण असतं? आम्हाला घर कुठे? वडील आठवत नाही. आई होती. आई कागद गोळा करायची, आम्ही तिच्या मागे जायचो. उद्या की नाही मला सुट्टी आहे. याला घेऊन येशील माझ्या घरी? हो. साने गुरुजींची आत्महत्या. साधनेत माझा लेख छापून आला, पण तो वाचण्यासाठी सानेगुरुजी नव्हते. त्यांच्या शाबासकीला भुकले. व्रत म्हणून मग साधनेत लिहित राहिले. भगतसिंगांच्या सशस्त्र क्रांती पर्वावर वडवानल नावाचं पुस्तक लिहिलंय. भगतसिंगांचे सहकारी श्री जगन्नाथराव पोद्दार यांच्या उपस्थितीत एक घरगुती छोटेखानी कार्यक्रम ठेवलाय. 15 ऑगस्ट 1974 रोजी माझ्या मुलाच्या घरीच कार्यक्रम आहे. कृपया आपण उपस्थित राहावं. आपला बी. श्री जोशी. लोकनायक, लोकनेते आणि राष्ट्रभक्त हुतात्म्यांच्या आठवणी हळूहळू येईनाशा झाल्या. वर्ष जात राहिली आणि हा दिवस केवळ शासकीय प्रौढीचा दिवस म्हणून आपण शोषित राहिलो. स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी बुजून गेल्या होत्या. क्रांती हा शब्द सवंग झाला होता. तो नभातून उर्मी निर्माण करेनासा झाला. अवाढव्य पुतळ्यासारखा हा दिवस भाररूप वाटू लागला. पण आज विश्री जोशींनी रूपच पालटवलं. क्रांतिकारकांच्या आठवणी चाळवल्या गेल्या आणि पुन्हा एकदा क्रांती संग्रामाचे सुवर्ण क्षण आठवले. आणीबाणी का? कशासाठी? हो, पारतंत्र्यात लेखकाला जेवढी प्रतिष्ठा होती ती स्वातंत्र्योत्तर काळात उतरणीला लागली हे नाकारणे म्हणजे वस्तुस्थिती लपवणेच ठरेल. साहित्यिक आणि वाचकांना याची मनोमन जाणीव आहे. मी मात्र माझे कर्तव्य म्हणून या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्याची तीव्रतेने नोंद करू इच्छिते.
सुपूर्त केली. आणि मग 18 महिन्यांचा बंदीकाल. संपले. आणीबाणी पर्व संपले. मुलांनो, आयुष्यभर वाचन आणि लेखन करत आले. मला लिहिणं आवडतं, म्हणून मी कधी ध्येय स्वरूप मानलं नाही. प्रकृती धर्म मानला, कर्तव्य मानलं, आवड मानली, छंद मानला, खेळ मानला. अरे, इतका वेळ तुम्ही एकाच जागी शांत कसे बसलात? नाही नाही, टाळ्या वाजवण्यासाठी नाही म्हटलं मी, पण इतका वेळ एकाच जागी मी सुद्धा बसत नव्हते. सांगितलं ना माझं लहानपण. मग चला उठा, खेळूया आपण. उठा. किती छान खेळतात नाही मुलं? हो ना. तुम्हाला फुगडी येते? ईशा, तुम्हाला काय म्हणता? बर, तुला फुगडी येते? हो. मग खोच पदर. लेखन माझा संसार आहे. हा प्रपंच नेटका असावा असा माझा प्रयत्न राहिला. विचारवंतांवर, लेखकांवर बाहेरून कृत्रिम बंधनं, प्रलोभनं आली की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात, आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते आणि विकृतीला आरंभ होतो. आपण लेखकांनी सावध राहिलं पाहिजे, स्वार्थरहित आणि निर्भय झालं पाहिजे.